युद्ध असायची की इकडनं बाण मारला मग तिकडनं आला आणि मग ते टक्कर. तर आता ऍक्च्युअली प्रत्यक्षामध्ये तसं तुमच्या इथं होताना दिसतंय. पण वसील सर, तुम्ही गेली जवळपास आता 50-55 वर्ष झाली इस्रायलमध्ये राहताय. इस्रायलला युद्ध नवं नाहीये आणि त्यामुळं तिथं प्रत्येक नागरिकाच्या अंगवळणी तशी स्थिती, युद्ध स्थिती पडलेली आहे. पण तुम्ही गेल्या म्हणजे 70 मध्ये तुम्ही गेलात, 71ला खूप मोठ्या युद्धाला इस्रायलला सामोरं जावं लागलं होतं. ही जी म्हणजे युद्ध आणि बदललेली युद्ध तुम्ही कसं बघताय? तुम्हाला काय बदल जाणवतोय आत्ताच्या युद्धांमध्ये आणि पूर्वी तुम्ही जी अनुभवलीत युद्ध त्यामध्ये? पूर्वीची युद्ध झाली ते मी सुद्धा आर्मीमध्ये होतो. कोण इथे आलं यंग, म्हणजे मी आलो तेव्हा मी 24 वर्षाचा होतो. तर मग मला ट्रेनिंग दिली एक 2 महिने आणि मग मी एक रिझर्व्ह फोर्समध्ये होतो. कारण इस्रायलमध्ये 18 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी झाली की त्यांना सैनिकाची ट्रेनिंग मिळते आणि त्यांना मुलींना 2 वर्ष आणि मुलांना 3 वर्ष आणि नंतर मग त्यांना दरवर्षी 30 दिवस 40 दिवस अशी ट्रेनिंग असते की त्यांनी ते विसरू नये त्यांचं जे शिक्षण घेतलेलं म्हणजे सैनिकी शिक्षण. तर मी आल्यानंतर सुरुवातीची जी युद्ध होती ती समोरासमोर होती, टँक आणि विमानं वगैरे वगैरे. पण हे जे युद्ध आहे तर हे युद्ध जेव्हा चालू झालं तेव्हा मला श्रीकृष्णाच्या चक्रव्यूहाची आठवण आली की ते सुदर्शन चक्र कृष्ण पाठवायचा कुठे हवा तिथे. तसंच हल्ली म्हणजे ते असतात इराणमध्ये आणि त्यांना जेरुसलेम मध्ये बॉम्ब पाठवायचा आहे तर ते बरोबर पाठवू शकतात. ती मला आठवण आली की त्यावेळची जी अण्वस्त्र होती आपल्या पूर्वजांच्या वेळी, ती आता सुद्धा तशाच प्रकारची अण्वस्त्र निघालेली आहे. पण